छगन भुजबळ यांनी काल जे वक्तव्य केलेलं आहे यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये आता चर्चा होऊ लागलेली आहे। आपल्यासोबत भाजपचे आमदार प्रवक्ते प्रवीण दरेकर आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, ज्या पद्धतीनं छगन भुजबळ थेट म्हणतात आणि ते देखील प्रसार माध्यमांसमोर समाज माध्यमांसमोर म्हणतात की 80 ते 90 जागा ज्या आहेत त्या आम्हाला मिळायला हव्यात आणि विधानसभेमध्ये लोकसभेसारखी परिस्थिती व्हायला नको, काय म्हणाल तुम्ही यासाठी? मला वाटतं लोकसभेमध्ये काही वाईट परिस्थिती झाली नाही हे पहिलं भुजबळ साहेबांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे। कारण मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्रात 4 जागा होत्या एकत्रित काँग्रेसच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या। असं असताना 5 जागा त्या ठिकाणी राष्ट्रवादी अजितदादांना भारतीय जनता पार्टीने दिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं दिलेल्या जागा पक्षाच्या असणाऱ्या क्षमतेनुसार योग्य होते असं माझं स्पष्ट मत आहे। आणि त्याच्यामुळं अशा प्रकारचं जाहीर विधान करणं भुजबळसारख्या एका ज्येष्ठ नेत्यानं त्या ठिकाणी योग्य ठरत नाही। ठीक आहे, याच्यामागे त्यांची भूमिका आपल्या कार्यकर्त्यांची हिंमत वाढवणं, मनोबल वाढवणं हे असू शकते। कारण प्रत्येक पक्षाला असंच वाटतं की माझ्या पक्षाला जास्त जागा मिळाल्या पाहिजेत, परंतु शेवटी जागा वाटप होत असताना पक्षाचे असणारे आमदार, त्यांची असणारी त्या ठिकाणी क्षमता, कार्यकर्ते या सगळ्या गोष्टीचं राजकीय अवलोकन करून जागा वाटप होत असतं। आता त्यांना 90 जागा द्यायच्या म्हणजे 40-45 आमदार यांना 90 जर जागा दिल्या दुप्पट, तर 105 जागा असणाऱ्या भारतीय जनता पक्षाने 210 जागा मागायच्या का? त्याच्यामुळे मला वाटतं प्रॅक्टिकल व्ह्यू घेऊन जागा वाटप होत असतं आणि आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की भारतीय जनता पार्टी मोठा पक्ष आहे, त्याच्यामुळे जास्तीच्या जागा भाजपच लढवेल, पण जे आमच्याबरोबर सहयोगी पक्ष आहेत त्यांचाही उचित सन्मान होईल याचंही आश्वासन त्या ठिकाणी त्यांनी आपल्या वक्तव्यातनं दिलं आहे। आणि मला पूर्ण विश्वास आहे की तिन्ही पक्ष किंवा आणखी घटक पक्ष एकोप्यानं समन्वयातनं विधानसभेला सामोरं जातील आणि जसं लोकसभेला जागा वाटप झालं यश मिळणार आहे तशाच पद्धतीनं विधानसभेत सुद्धा महायुतीला प्रचंड यश मिळेल आणि सरकार येईल। नक्कीच, पण त्या या वक्तव्याच्या माध्यमातून लोकसभेत जी त्यांना जागा मिळाली नाही नाशिकची त्याची खदखद व्यक्त होते असं वाटतं का? नाही, आता त्यांना जागा का मिळाली नाही वगैरे, आता सिटिंग खासदार त्या ठिकाणी जर शिंदे गटाचा असेल, शिवसेनेचा असेल, उद्या जर राष्ट्रवादीची सिटिंग जागा आहे आणि तिथे आपण जागा मागितली तर खतखत तर होतेच ना। मग उद्या भुजबळांना जागा दिली तर गोडसे आणि शिवसेनेत खतखत होणार नाही का? ज्या वेळेला महायुती किंवा अनेक पक्ष एकत्रित असतात त्यावेळेला एकाला जागा मिळाल्यानंतर खतखत किंवा नाराजी होतच असते, परंतु आपली खतखत आपली नाराजी म्हणून त्या ठिकाणी पूर्णपणे महायुतीचंच वातावरण आपल्या वक्तव्यानं त्या ठिकाणी दूषित होणार असेल तर मोठ्या नेत्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे। एक विधान जे अजितदादांच्या देखील राजकीय वर्तुळामध्ये चर्चेत आहे ते म्हणजे अल्पसंख्याक समाज जो आहे तो उद्धव ठाकरेंसोबत गेला आणि हे फार अंडर करंट आहे। ब्रह्मदेव सुद्धा सांगू शकत नाही की यंदा लोकसभेमध्ये काय होईल, कुठेतरी आत्मविश्वास ढासळतो या लोकसभा निवडणुकीनंतर, काय म्हणाल? ते काय म्हणाले, त्यांचा काय उद्देश आहे हे तेच सांगू शकतील, परंतु आमचा आत्मविश्वास कुठेही ढासळलेला नाही। देशातील जनता ज्या पद्धतीनं मोदी साहेबांच्या मागे उभी आहे तशाच पद्धतीनं महाराष्ट्रातील जनतासुद्धा पुन्हा या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत हीच भूमिका आहे। आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रातनं 40च्या आसपास कुठल्याही परिस्थितीत जागा भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी पास करेल अशा प्रकारचा पूर्ण आत्मविश्वास आमच्या मनामध्ये आहे। कारण लोकांना विकल्पच समोर नाही आहे, मोदींना पर्यायी नेतृत्व देईल अशा प्रकारचा नेताच समोर नाही आहे, पक्षाचं कॅडर नाही, यंत्रणा नाही, विषय नाहीत आणि त्याच्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आम्हाला पूर्ण विश्वास आहे। कोणी काही बोलो, प्रसारमाध्यमं काही बोलो, महाराष्ट्रातनं प्रचंड यश मोदी साहेबांसाठी महाराष्ट्रातील जनता भाजप आणि महायुतीला देईल। नक्कीच, अभिजित पानसे यांना मनसेनं उमेदवारी दिली आहे कोकण पदवीधर मतदारसंघातून, त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता, त्यामुळे मनसेला यावेळी पाठिंबा दिला जाईल का भाजपकडून, महायुतीकडून, काय वाटेल? मला वाटतं प्रत्येक पक्षाने आपापले उमेदवार घोषित केलेत, काहींनी अघोषित असून लढवण्याची तयारी केली।
अंतिमतः ज्यावेळेला महायुती म्हणून एकत्रितपणे ठरेल त्यावेळेला सगळ्याचा सारासार विचार करून एक निर्णय होऊ शकतो. आत्ता तरी अजूनही प्रक्रिया सुरू झाली, त्याच्यामुळं अजूनही लास्ट निश्चितपणे आपल्याला बोलता येत नाही कोण उमेदवार राहील, कोण फॉर्म मागे घेईल, कारण महायुती म्हणून अजून निर्णय झालेला नाही. नक्कीच एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पुणे अपघात प्रकरण सध्या तापताना पाहायला मिळत आहे. नाना पटोलेंनी सुद्धा मागणी केली की या प्रकरणामध्ये आता देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. ज्यांनी नशेमध्ये गाडी चालवली त्यांना 10 तासामध्ये जामीन कसा दिला असा एक मुद्दा ते उपस्थित करत आहे. दुसरं म्हणजे या पोर्शे गाडीमध्ये आमदाराचा मुलगा कोण होता ते स्पष्ट करावं असं सुद्धा म्हणतात. मला वाटतं नशेतल्या गोष्टी बोलत असताना नाना पटोले नशा न करता नशा घेतल्यासारखे बोलताना दिसत आहेत. आता देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची गोष्ट येते कुठे? त्यामुळं जळी स्थळी काष्टी पाषाणी देवेंद्र फडणवीसांशिवाय ह्यांना कोणी काही दिसत नाही. यांच्याकडे ना मुद्दा, यांच्याकडे ना विषय. त्याच्यामुळं अशा प्रकारचे विषय जे चुकीचेच आहेत, ज्याच्यावर सरकार त्या ठिकाणी नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करतं आहे, कठोर कारवाई करतं आहे, पण त्याचं राजकारण करत आपली पोळी भासता येते काय, अशा प्रकारचा केविलवाणा आणि दुर्दैवी प्रयत्न आहे. नाना पटोले या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. मला वाटतं त्यांनी नौटंकी बंद करून प्रदेशाध्यक्षाला शोभेल अशा प्रकारचं नेतृत्व महाराष्ट्राला त्या ठिकाणी द्यावं. ते दुर्दैवानं होत नाही, म्हणून काँग्रेसमुक्त महाराष्ट्र होत चालला आहे ही नाना पटोलेंची देण आहे. म्हणून ते अशा प्रकारच्या राजीनाम्याच्या मागण्या करतायत. अशा प्रकारची काही आवश्यकता नाही. देवेंद्रजी पूर्ण आढावा घेतला आहे, कारवाई होते आणि कडक कारवाई होणार आहे. शिंदेसाहेब असतील, देवेंद्रजी, अजितदादा या विषयावर गंभीर आहेत. त्याच्यामुळे सरकार म्हणून जे कठोर करणं आहे ते आम्ही करत आहोत. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतोय की पुणे प्रकरणामध्ये सरकारकडून कठोर अशी कारवाई केली जाते असं आश्वासन जे आहे ते प्रवीण दरेकर यांनी दिलेलं आहे. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.